विजयपूर नावाच्या गावात रामची किराणा दुकान होती. त्याच्या घराचा खर्च त्या दुकानावरच चालत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी जानकी होती, पण दोघांनाही अजूनपर्यंत मूलबाळ झाले नव्हते. रामची दुकान खूप चांगली चालत होती. त्याच गावात श्याम नावाचा दुसरा दुकानदारही राहत होता. श्यामला रामचा फार हेवा वाटायचा. तो मनातच म्हणायचा, या श्याममुळे माझी दुकान नीट चालत नाही. जर याची दुकान या गावात नसती तर माझी दुकान किती चांगली चालली असती. सगळे ग्राहक माझ्याकडेच आले असते. याच्यामुळे माझं अर्ध नुकसान होत आहे. माझे अर्धे ग्राहक त्याच्याकडे जातात. मला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे कमी खर्चात जास्त नफा मिळेल. मी एक काम करतो, धान्यात भेसळ करतो. त्यामुळे धान्याची मात्रा वाढेल आणि कमी खर्चात मला जास्त नफा मिळेल. आणि श्यामने तसंच करायला सुरुवात केली. लोभामुळे तो आपल्या ग्राहकांना भेसळ केलेले धान्य विकू लागला. सुरुवातीला लोकांना हे ओळखता आलं नाही. त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण दिवसेंदिवस श्यामचा लोभ वाढत गेला आणि जास्त नफ्याच्या लालसेपोटी तो अधिक प्रमाणात भेसळ करू लागला. तो आनंदाने म्हणाला, अरे वा, काय जबरदस्त युक्ती लावली आहे मी. आता तर खूप चांगली कमाई होऊ लागली आहे. असंच जर चालू राहिलं तर मी लवकरच खूप पैसे कमवीन आणि त्या रामला मागे टाकीन. एक दिवस गावातील 2 माणसं वैद्यींकडे जात होती. तेव्हा रामने त्यांना पाहून विचारले, अरे भाऊ, तुम्ही दोघे कुठे चाललात आणि तुमचे चेहरे इतके उदास का दिसत आहेत? काय झालं आहे? काय सांगू राम, आम्ही वैद्यींकडे जात आहोत. आमच्या दोघांच्या मुलांना पोटदुखी सुरू झाली आहे. कसं झालं कळत नाही. दोघांनाही अगदी सारखाच त्रास होत आहे. हे कसं काय होऊ शकतं? मला वाटतं दोघांनी काहीतरी असं खाल्लं असावं ज्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागलं. पण नेमकं काय झालं आहे ते काही समजत नाही. काय खाल्लं असेल बरं? तेवढ्यात तिथे अजून एक माणूस येतो आणि म्हणतो, अरे भाऊ, माझ्या मुलाच्याही पोटात खूप दुखत आहे. चला, मीही तुमच्या सोबत वैद्यींकडे येतो. सगळेच चिंतेत पडतात. समजत नाही हे काय झालं आहे. आपल्या गावातील मुलांना कुणाची वाईट नजर तर लागली नाही ना? शेवटी हे नेमकं काय चाललं आहे? नाही भाऊ, मला असं वाटत नाही की कुणाची नजर लागली आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला वाटतं तुमच्या सगळ्या मुलांनी काहीतरी अशी वस्तू खाल्ली आहे ज्यामुळे त्यांना पोटदुखी झाली आहे. माहित नाही राम, पण मुलांनी तर फक्त डाळ भातच खाल्ला होता. हो भाऊ, माझ्या मुलानेही सकाळी भातच खाल्ला होता. भाऊ, मला वाटतं भातातच काहीतरी गडबड असावी. तुम्ही भात कुणाकडून घेतला होता? राम, आपल्या गावात श्यामची दुकान आहे ना, मी त्याच्याकडूनच भात आणला होता. भाऊ, मग नक्कीच भातात काहीतरी गडबड असावी. म्हणूनच तुमच्या सगळ्या मुलांची तब्येत बिघडली असेल. हे ऐकताच ते लोक रागाने म्हणाले, असं आहे का? त्या श्यामला आम्ही सोडणार नाही. त्याची एवढी हिंमत की त्याने आपल्या मुलांच्या जीवाशी खेळ केला. आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता जाऊन त्याला धडा शिकवू. तेव्हा राम त्यांना थांबवत म्हणाला, भाऊ, आधी माझं ऐका. तुम्ही आता त्याच्याकडे जाऊ नका. त्यापेक्षा तुमच्या मुलांचा जीव जास्त महत्वाचा आहे. तुम्ही लवकर वैद्यींकडे जा आणि आपल्या मुलांचा उपचार करून घ्या. जर तुम्ही कोणताही पुरावा नसताना श्यामकडे गेलात तर तो ही गोष्ट नाकारू शकतो. तो हे मान्यच करणार नाही. मग तुम्ही काय कराल? पुरावा नसताना
आपण त्याच्यावर काहीच कारवाई करू शकणार नाही. जर आपल्याला खात्री करायची असेल की तो खरंच धान्यात भेसळ करतो, तर त्यासाठी आपल्याला पुरावा हवा आहे. एखादा साक्षीदारही असायला हवा. मी सुद्धा अजून स्वतःच्या डोळ्यांनी त्याला भेसळ करताना पाहिलेलं नाही. त्यामुळे पुरावा नसताना आपण त्याच्यावर आरोप करू शकत नाही. आधी मला ही गोष्ट तपासू द्या. आज रात्रीपर्यंत मला वेळ द्या. मी काहीतरी मार्ग काढतो. ठीक आहे राम, तुला जे योग्य वाटेल ते कर. पण ही गोष्ट खरी निघाली तर त्या श्यामला आम्ही सोडणार नाही. संध्याकाळी राम घरी गेल्यावर त्याने आपल्या पत्नीला सगळा प्रकार सांगितला. छी, किती नीच माणूस आहे तो. त्याला लहान मुलांच्या जीवाशी खेळताना जरा तरी लाज वाटली नाही. देवाचे आभार की मुलं आता बरी आहेत. आणि हो, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती. त्या श्यामची बायको हल्ली गावात खूप मिरवत फिरते. मीच विचार करत होते की यांच्याकडे इतके पैसे अचानक कुठून आले. रोज नवनवीन साड्या आणते, घरात नवनवीन वस्तू आणते आणि गावातील सगळ्या बायकांना घरी बोलावते आणि सगळ्या बायकांना ते दाखवत फिरते. मी तर म्हणते अशा माणसाची दुकानच बंद करून टाकली पाहिजे. जानकी, हा निर्णय आपण घेणार नाही. हा निर्णय पंचायत घेईल. पण पंचायतमध्ये जाण्यापूर्वी मला ही गोष्ट पक्की करून घ्यावी लागेल. खूप रात्र झाली. राम आणि गावातील काही लोक चोरून श्यामच्या दुकानाबाहेर उभे राहिले आणि त्यांनी श्यामला धान्यात भेसळ करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा ते जोरात ओरडले. अरे श्याम, बाहेर ये. तुला काय वाटलं? तू अशी चोरी छुपे भेसळ करशील आणि आम्हाला कळणार नाही? आम्ही सगळं पाहिलं आहे. तुला जरा तरी लाज वाटली नाही का? जास्त पैशांच्या लालसेपोटी तू आमच्या छोट्या छोट्या मुलांच्या जीवाशी खेळ करत राहिलास. हे तर बरं झालं की रामने आम्हाला याबद्दल सांगितलं, नाहीतर आम्हाला तुझं खरं रूप कधीच कळलं नसतं. आज राममुळेच तुझी पोलखोल झाली आहे. नाहीतर आम्ही असंच भेसळ केलेलं धान्य खाऊन एखाद्या दिवशी मरून गेलो असतो. आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. अरे मारा याला, मारा. हे ऐकून श्याम खूप घाबरला. तो काहीच बोलू शकत नव्हता. अरे थांबा थांबा, असं करू नका. याचा निर्णय पंचायत करेल, आपण नाही. आपण उद्या सकाळी याला सरपंचजींकडे घेऊन जाऊ. तेच याचा निकाल लावतील. ठीक आहे राम, तू म्हणतोस तर आम्ही आता याला सोडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रामने सरपंचींना सगळा प्रकार सांगितला. तेव्हा सरपंची म्हणाले. श्याम, तुला हे करताना जरा तरी लाज वाटली नाही का? आपलं गाव म्हणजे एक कुटुंब आहे आणि तू स्वतःच्या कुटुंबातील लोकांच्या जीवाशी खेळलास. देव न करू जर त्या मुलांना काही झालं असतं तर तू काय केलं असतंस? तू लोभात इतका आंधळा झालास की तुला मुलांच्या जीवाचीही पर्वा राहिली नाही. म्हणून आम्ही तुझ्या दुकानावर बंदी घालतो. आजपासून तू कोणताही माल विकू शकत नाहीस आणि गावातील कुणीही तुझ्याकडून काहीही खरेदी करणार नाही. ज्या मुलांच्या उपचारासाठी जेवढा खर्च झाला आहे तोही तुलाच भरावा लागेल. हीच तुझी शिक्षा आहे. हे ऐकून श्याम विनवणी करत म्हणाला. असं करू नका सरपंचजी. माझी दुकानच माझं उपजीविकेचं साधन आहे. माझ्या जगण्याचा तोच आधार आहे. ती बंद करू नका. जर माझी दुकान बंद झाली तर मी काय करेन? माझ्या घराचा उदरनिर्वाह कसा होईल? मला माफ करा सरपंचजी. मी पुन्हा कधीही असं करणार नाही. अरे श्याम,
तुला अजिबात माफी मिळणार नाही. आजपासून आम्हाला तुझी दुकान दिसता कामा नये. तू नशीबवान आहेस की आम्ही फक्त तुझी दुकान बंद केली, नाहीतर आम्ही तुला धक्के मारून गावाबाहेर काढलं असतं. चल आता इथून निघ. श्याम घरी गेल्यावर विचार करू लागला की हे सगळं त्या राममुळेच झालं आहे. जर राम मध्ये पडला नसता तर कुणालाही काही कळलंच नसतं. राममुळेच आज माझ्या पोटावर लात बसली आहे. त्याने माझा रोजगार हिरावून घेतला, माझी दुकान काढून घेतली. मी त्याला शांतपणे जगू देणार नाही. तू काय समजतो आहे स्वतःला? माझी दुकान बंद करून तो माझ्यापेक्षा पुढे जाईल आणि त्याची दुकान भरभराटीला येईल. म्हणूनच त्याने हे सगळं केलं आहे. मीही त्याला जशास तसं उत्तर दिलं नाही तर माझं नावही श्याम नाही. मी त्या रामच्या लेकराचं जगणंच कठीण करून टाकेन. त्याने सगळ्या गावासमोर माझी खूप बदनामी केली आहे. त्याच्यामुळे मला गावकऱ्यांसमोर लाजीरवाणं व्हावं लागलं. मी त्याची अशी बदनामी करीन की तो कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही. फक्त मला एक संधी मिळू दे. मग अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले. गावातील सगळे लोक आता रामच्या दुकानातूनच सामान घेऊ लागले. हे पाहून श्यामला खूप हेवा वाटू लागला. अरे माधव, तू इतका चिंतेत का दिसतो आहेस? काही झालं आहे का? काय सांगू राम, घरात खूप अडचणी आहेत. यावर्षी पीकही नीट झालं नाही. मी जमीनदाराकडून कर्ज घेतलं होतं, पण ते अजून फेडू शकलो नाही. घरात खाण्याचीही फारच अडचण झाली आहे. काही समजत नाही काय करावं. मला तर वाटतं शेती सोडून द्यावी आणि शहरात जाऊन काहीतरी काम शोधावं. घरातलं धान्य संपत आलं आहे. फक्त 1-2 दिवस कसं बसं निभावेल. अरे मित्रा, तू एवढी चिंता का करतोस? तू माझा लहानपणीचा मित्र आहेस आणि माझ्याकडे मागायला तुला कसली लाज? आणि हो, धान्याची काळजी करू नकोस. तू माझ्याकडून धान्य घेऊन जा. तुझ्याकडे पैसे आले की दे. मला काही घाई नाही. शेवटी तू माझा लहानपणीचा मित्र आहेस. तुझ्यासाठी मी एवढं तरी करू शकतो. अरे नाही नाही राम, मला असं घेणं बरं वाटत नाही. अरे, तू कसल्या गोष्टी बोलतो आहेस? शेवटी आपण इतके चांगले मित्र आहोत आणि तरीही तू माझ्याकडे मागायला लाजतो आहेस. गरजेच्या वेळी आपण एकमेकांना मदत केली नाही तर मग कोण करणार? उद्या मला देखील कशाची गरज पडू शकते, तेव्हा मीही तुझ्याकडेच येणार ना. तू पैशाची अजिबात चिंता करू नकोस. तू माझ्या दुकानातून तुला जितकं हवं तितकं धान्य घेऊन जा आणि जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा परत दे. मित्रा, तुझं खूप खूप आभार. तू माझी सगळी चिंता दूर केलीस. मी तर खूप निराश झालो होतो की घरचा खर्च कसा चालेल, कारण मला काही दिवसांचा वेळ हवा होता, जेणेकरून मी शहरात जाऊन एखादं काम शोधू शकेन. माझा एक मित्र आहे, तो शहरात काम करतो. त्याने आपल्या साहेबांशी बोलून ठेवले आहे, पण त्यांनी मला पुढच्या महिन्यात बोलावलं आहे. तोपर्यंत घराचा खर्च चालवणं खूप कठीण झालं होतं. आज तू माझी मदत करून माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहेस. नाहीतर माझं आणि माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं कोण जाणे. अरे राहू दे माधव, मी तुझ्यावर काही उपकार केले नाहीत. मैत्रीत उपकार असं काही नसतं. आता पुन्हा उपकाराची भाषा करू नकोस, नाहीतर मी तुला काहीही सामान देणार नाही. बरं बरं, ठीक आहे. असं रागावू नकोस. आजपासून मी अशी भाषा करणार नाही. पण खरंच राम, आज तू माझी खूप मोठी मदत केली आहेस. मित्र असावा तर तुझ्यासारखा. मग अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले आणि गावात
एका घरात लग्न ठरले होते. लग्नाला फक्त 2 दिवस उरले होते. तेव्हा श्यामने एक कपटी योजना आखली. रात्री तो चोरून लपून त्या लग्नाच्या घरात गेला आणि तिथले सगळे दागिने चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी घर मालक रामलाल जोरात रडत म्हणू लागला, अरे देवा, मी तर लुटलो. माझं सगळं उद्ध्वस्त झालं. कळत नाही आमच्या घरावर कोणाची वाईट नजर लागली. इतक्या वर्षांनी कसाबसा माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं. मी कशीबशी जमीन विकून मुलीसाठी दागिने बनवले होते. आता मी मुलाच्या घरच्यांना काय तोंड दाखवू? ते तर ही लग्नाची गोष्टच मोडून टाकतील. मग माझ्या मुलीशी कोण लग्न करेल? अरे देवा, तू हे काय केलंस? आता माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. हे ऐकून श्याम लगेच तिथे आला आणि म्हणाला, अरे रामलाल, मला माहिती आहे तुझ्या घरात चोरी कोणी केली आहे. आणि तो कोणी परका नाही, आपल्या गावातीलच एक माणूस आहे. त्यानेच तुझ्या मुलीचे दागिने चोरले आहेत. अरे काय बोलतो श्याम? कोण आहे तो? माझ्या मुलीचे दागिने कोणी चोरले? रामलाल, तो दुसरा तिसरा कोणी नाही, आपल्या गावातील राम आहे. त्यानेच तुझ्या मुलीचे दागिने चोरले आहेत. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्याला दागिने चोरताना पाहिलं आहे. अरे काय बोलतो श्याम? मला अजिबात विश्वास बसत नाही की राम असं घाणेरडं काम करू शकतो. गावातील सगळे लोक रामला चांगल्या प्रकारे ओळखतात. तो एक सन्माननीय माणूस आहे. तो असं कृत्य कधीच करू शकत नाही. तू जाणीवपूर्वक त्याच्यावर खोटा आरोप करू नकोस. अरे रामलाल, मी खरं सांगतो आहे. रामनेच तुझ्या मुलीचे दागिने चोरले आहेत. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर ठेवू नकोस. पण तुझ्या विश्वासाने किंवा अविश्वासाने सत्य बदलणार नाही. चोरी त्यानेच केली आहे. आजकाल भलाईचा काही काळच राहिला नाही. मी तर तुझी मदत करत होतो, जेणेकरून तुला तुझ्या मुलीचे दागिने परत मिळतील. आणि उलट तूच मला बोल सुनावत आहेस. अरे, तो राम जितका भोळा दिसतो तितका तो खरं तर नाही. तुम्ही लोक त्याला ओळखत नाही, पण मी त्याला चांगलाच ओळखतो. माझं ऐक, त्या रामला पंचायत समोर ओढून आण आणि त्याला विचार की त्याने दागिने कुठे लपवले आहेत किंवा विकून टाकले आहेत का. जर तुला तुझ्या मुलीचं लग्न वाचवायचं असेल तर नीट विचार कर, नाहीतर तुझी मर्जी. माझं काय जाणार आहे? माझं काहीही बिघडणार नाही. मी तर फक्त तुझ्या भल्यासाठी सांगतो आहे, नाहीतर तुझी मुलगी तू घरातच बसवून ठेव. असं म्हणून श्याम तिथून निघून गेला. रामलाल मात्र विचारात पडला. तो मनातच म्हणाला, कदाचित श्याम खरं तर बोलत नसेल ना. खरंच रामनेच माझ्या मुलीचे दागिने चोरले असतील का? मला वाटतं एकदा प्रयत्न करून पाहायला हवा. आजकाल कोणावरही सहज विश्वास ठेवता येत नाही. लोक दिसतात तसे नसतात. मला वाटतं मला सरपंचींकडे जाऊन ही गोष्ट सांगायला हवी. कदाचित तिथेच काही मार्ग निघेल आणि माझ्या मुलीचं लग्न वाचेल. असं ठरवून रामलाल सरपंचींकडे गेला आणि त्यांना सगळी गोष्ट सांगितली. सरपंचींनी मग रामलाही तिथे बोलावून घेतलं. राम म्हणाला, सरपंची, मी असं का करीन? हे गाव माझ्यासाठी कुटुंबासारखं आहे. मी माझ्याच कुटुंबात चोरी का करीन? रामलालजींची मुलगी माझ्या बहिणीसारखी आहे. मी तिचं लग्न का मोडेन? मी असं काहीच करू शकत नाही. सरपंची, ही चोरी मी केलेली नाही. सरपंची, याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हा फक्त भोळेपणाचा आणि आपलेपणाचा दिखावा करतो. दागिने याने चोरले आहेत. नाही सरपंची, हे सरळ सरळ खोटं आहे.
श्याम जाणीवपूर्वक हे सगळं करत आहे, कारण मीच याला रंगेहात पकडून याची भेसळ सगळ्या गावासमोर उघड केली होती. तो त्याचाच बदला घेत आहे, म्हणून तो माझ्यावर खोटा आरोप करत आहे. श्याम, मी रामच्या बोलण्याशी सहमत आहे. श्याम, तुला तर सगळं गाव ओळखतं की तू किती मोठा फसवणूक करणारा आणि कपटी माणूस आहेस. आम्ही तुझ्या साक्षीवर अजिबात विश्वास ठेवणार नाही. राम बरोबरच म्हणतो आहे. हे सगळं तू जाणीवपूर्वकही करू शकतोस, कारण रामनेच तुला रंगेहात पकडलं होतं. तुझ्याकडे या गोष्टीचा आणखीन काही पुरावा आहे का? सरपंचजी, मी आता आधीसारखा राहिलो नाही. मी बदललो आहे. मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. नाहीतर तुम्हीच विचार करा, मला या रामलालच्या गोष्टीत पडायचं कारण काय होतं. पण मला वाटलं की हा आपल्या गावाचा प्रश्न आहे, आपल्या गावातील मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे. म्हणूनच मी रामलालजींना ही गोष्ट सांगितली. मला माहिती आहे की माझ्या जुन्या चुकांमुळे तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. पण जर रामचा एखादा जवळचा माणूस ही गोष्ट सांगेल तर तुम्ही विश्वास ठेवाल का? अरे, तू कोणाबद्दल बोलतो आहेस? सरपंचजी, ते तुम्हाला लगेच कळेल. जेव्हा राम चोरी करायला आला होता तेव्हा माझ्यासोबत अजून एकानेही त्याला पाहिलं होतं. ही काल रात्री सुमारे 9 वाजेची गोष्ट आहे. मी त्याला बोलावलं आहे, तो येतच असेल. मग तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. कदाचित तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, पण त्याची साक्ष ऐकून तुम्हा सगळ्यांना कळेल की हा राम किती मोठा फसवणूक करणारा आणि खोटारडा आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर तिथे रामचा मित्र माधव येतो. माधवला पाहून राम म्हणतो, अरे माधव, बघ ना, हा श्याम माझ्यावर चोरीचा खोटा आरोप करत आहे. काल रात्री 9 वाजता तर मी तुझ्याकडेच होतो. या श्यामला सांग माधव, तो किती वेळपासून मनाला येईल ते बोलत आहे. हो हो, सांग माधव, मी खोटं बोलतो आहे की हा राम? राम, मला माफ कर, पण मी खोटं बोलू शकत नाही. तू माझा मित्र असलास तरी माझ्यासाठी सत्य अधिक महत्वाचं आहे. सरपंचजी, काल रात्री 9 वाजता राम माझ्याकडे आला नव्हता. श्याम जे म्हणतो आहे ते खरं आहे. मीही रामला चोरी करताना पाहिलं होतं. मी रामला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की त्याने ते दागिने रामलालजींना परत द्यावेत, पण त्याने माझं ऐकलं नाही. उलट त्याने मला माझ्या घरासाठी धान्य दिलं, जेणेकरून मी कोणाला काही सांगू नये. तुम्हाला हवं असेल तर माझ्या घरी येऊन ते धान्य पाहू शकता. माझ्याकडे तेव्हा खायला काहीच नव्हतं, म्हणून मी मजबूर झालो होतो सरपंचजी. पण आता मी खोटं बोलू शकत नाही, कारण हा कुणाच्या सन्मानाचा प्रश्न आहे. हे ऐकून राम पूर्णपणे हादरून गेला. तो म्हणाला, माधव, तू हे काय बोलतो आहेस? तू खोटं का बोलतो आहेस? असं काहीच झालेलं नाही. तुला शुद्ध आहे ना? बस कर राम, आता नाटक करायचा काही उपयोग नाही. आता तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलं आहे. तू सत्य मान्य कर. आणि हो सरपंचजी, याने ते सगळे दागिने विकून टाकले आहेत. तुम्ही याच्या घराची तपासणी केली तरी काही मिळणार नाही. याच्यावर खूप मोठं कर्ज होतं, त्यामुळेच याने चोरी केली आणि त्या पैशांनी कर्ज फेडून टाकलं. राम, आम्ही हे काय ऐकतो आहोत? तू असं घाणेरडं काम कसं करू शकतोस? मला तर माझ्या कानांवरही विश्वास बसत नाही. राम विनवणी करत म्हणाला, सरपंचजी, माझ्यावर विश्वास ठेवा. मला माहीत नाही माधव असं का बोलतो आहे, पण मी असं काहीही केलेलं नाही. हे सगळं खोटं आहे. बस कर राम,
श्याम बऱ्याच वेळापासून सांगत होता, पण आम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. पण माधव तर तुझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र आहे. तो तुझ्या विरुद्ध खोटी साक्ष का देईल, तूच सांग. आता खूप झालं, सत्य सगळ्यांसमोर आलं आहे. आता फक्त निर्णय होईल. तू रामलालचे जितके दागिने चोरले आहेत त्याची पूर्ण किंमत तुला रामलालला द्यावी लागेल. सरपंची, तुम्ही काय म्हणत आहात? हा निर्णय चुकीचा आहे. मी काहीच केलेलं नाही. हे सगळं खोटं आहे. अरे, एक तर चोरी करतोस आणि वर माझ्या निर्णयावर प्रश्नही विचारतोस. तुला अजूनही लाज वाटत नाही का? तुला जितकं सांगितलं आहे तितकंच कर. मला माहित नाही तू पैसे कुठून आणशील, पण तुला रामलालला सगळी रक्कम परत द्यावीच लागेल. हा आमचा अंतिम निर्णय आहे. हे सगळं ऐकून राम खूप चिंतेत पडला. घरी आल्यावर हे सगळं काय घडलं? आपण कुणाचं काय बिघडवलं होतं? आपल्या बाबतीतच असं का होत आहे? अहो, आता करा अजून लोकांची भलाई. त्या माधवसाठी तुम्ही काय कमी केलं होतं? त्याला इतकं सगळं धान्य स्वतः जाऊन दिलं आणि बदल्यात त्याने काय केलं? त्यानेच तुम्हाला खोट्या आरोपात अडकवलं. जानकी, मला हे समजत नाही की माधवने असं का केलं. तो इतका कृतज्ञ निघेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आता माझ्याकडे दुकान विकण्याशिवाय दुसरा काही मार्ग उरलेला नाही. माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाही. जानकी, तुझ्याकडे थोडेफार दागिने आहेत ना, ते मला दे. मी ते विकून येतो आणि ही दुकानही विकून टाकतो. कदाचित त्यामुळे मी रामलालजींना पैसे परत देऊ शकेन. अहो, आपण काही चुकीचं केलं नाही. मग मी माझे दागिने का द्यायचे आणि आपण दुकान का विकायचं? जानकी, सध्या मी खूप अडचणीत आहे. माझ्याकडे याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी पूर्णपणे अडकलो आहे. जर देवाची अशीच इच्छा असेल तर तसंच होऊ दे. कदाचित माझ्याच काही वाईट कर्माची शिक्षा मला मिळत असावी. हे ऐकून जानकी रामला आपले दागिने देऊन टाकते. राम ते दागिने विकतो, पैसे आणतो आणि आपली दुकानंही विकून टाकतो. नंतर तो रामलालला सगळी रक्कम देतो. हे पाहून श्याम मनातच म्हणतो, वा, आता तर उंट डोंगराखाली आला. स्वतःला फार हुशार समजत होता ना. आता काय झालं? सगळी मस्ती उतरली ना. आता राम गावात कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिला नाही. यावेळी त्याला चांगलाच धडा मिळाला. आता मी पुन्हा माझी दुकान सुरू करीन आणि आता गावकऱ्यांना मजबुरीने माझ्याकडेच यावं लागेल. धन्यवाद माधव, तू माझी खूप मोठी मदत केली आहेस. जर तू नसतास तर माझ्यासाठी हे सगळं शक्यच झालं नसतं. अरे भाऊ, हे माझ्यासाठी अशक्य नव्हतं, कारण तुझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हतं. मी हे सगळं तुझं धन्यवाद ऐकण्यासाठी केलं नाही. आपल्या दोघांमध्ये जो सौदा झाला होता तो तुला आठवतो आहे ना? अरे, नक्की आठवतो आहे. हे घे, जसं मी तुला वचन दिलं होतं तशी पूर्ण रक्कम यात आहे. ठीक आहे श्याम, आता मी निघतो. हो, तू जाऊ शकतोस, पण लक्षात ठेव, ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यामध्येच राहिली पाहिजे. जर तू कुणासमोर तोंड उघडायचा प्रयत्न केला तर मी तर अडकेनच, पण तुलाही सोबत घेऊन अडकेन. तुला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला ना? हो हो, मला सगळं समजलं आहे. तू काळजी करू नकोस, मी असं काहीही करणार नाही. मला तर फक्त पैशांची गरज होती. माझं काम झालं, आता मी निघतो. इकडे राम आणि त्याची पत्नी खूप चिंतेत बसलेले असतात. अहो, हे काय झालं? आता आपल्याकडे काहीच उरलं नाही. आपला संसार कसा चालणार? ती दुकानच तर आपल्या जगण्याचा आधार होती. जानकी, तू काळजी करू नकोस.
ज्याने हे सगळं केलं आहे तोच त्याचं उत्तरही देईल. देवावर विश्वास ठेव. कधी कधी वाईट दिवसही आपल्या भल्यासाठीच येतात. वाईट दिवस आपल्याला असा धडा देतात जो चांगल्या दिवसात कधी मिळत नाही. वाईट वेळ आली की आपले आणि परके कोण हेही कळतं. माधवचंच उदाहरण घे आणि गावकऱ्यांचंही. जेव्हा आपला चांगला काळ चालू होता तेव्हा सगळं किती छान होतं. सगळे आपुलकीने बोलत होते. पण वाईट वेळ आली तेव्हा माधवची खरी ओळखही मला कळली. मी माधवला इतकी वर्षे ओळखूनही त्याचा खरा स्वभाव ओळखू शकलो नाही. पण तू चिंता करू नकोस. जसं रात्र येते तसंच सकाळही येतेच. अहो, तुम्ही बरोबर म्हणता. पण आपल्या घराचा खर्च कसा चालेल याबद्दल काही विचार केला आहे का? जानकी, तू काळजी करू नकोस. मी उद्याच जमीनदाराकडे काम मागायला जातो. जोपर्यंत आपल्याकडे थोडेफार पैसे जमा होत नाहीत आणि आपली दुकान पुन्हा उभी राहत नाही तोपर्यंत मी मजुरी करीन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी राम जमीनदाराकडे काम मागायला जातो. जमीनदारजी, मला काही काम असेल तर द्या. अरे, माझ्याकडे तुझ्यासाठी सध्या कोणतंही काम नाही. जमीनदारजी, असं करू नका. तुमच्याकडे इतके मजूर काम करतात. मला एखादं छोटंसं काम तरी द्या. मी कोणतंही काम करायला तयार आहे. तुम्ही जसं सांगाल तसं मी करीन आणि तुम्ही जितकी मजुरी द्याल तीही मला मान्य आहे. अरे, तुला तर मी मोफतही कामावर ठेवणार नाही आणि तू मजुरीची गोष्ट करतोस. सगळं गाव जाणतं की तू काय केलं आहेस. तुला तर लाजेने कुठेतरी जाऊन मरायला हवं होतं आणि तू मात्र डोकं वर करून माझ्याकडे काम मागायला आला आहेस. तुला काय वाटलं मी तुला काम देईन? अजिबात नाही. तुला कामावर ठेवणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीची चावी देण्यासारखं आहे. कोण जाणे, कधी तू माझं घरही साफ करून टाकशील. तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? जमीनदारजी, मी असं काहीही केलेलं नाही. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाही? मी निर्दोष आहे. मला खोट्या आरोपात अडकवलं गेलं आहे. अरे, तुझ्या लहानपणीच्या मित्राने सगळं सिद्ध केलं आहे की तू कसा आहेस. आता माझ्या समोर नाटक करण्याची गरज नाही. हे तुझ्या कर्माचंच फळ आहे की आज तुला 2 वेळच्या भाकरीसाठीही भीक मागण्याची वेळ आली आहे. आणि तुझ्यासारख्या नीच माणसाला मी 2 वेळची भाकरीही देणार नाही. चल, निघ इथून. माझ्याकडे तुझ्यासाठी काही काम नाही. हे सगळं ऐकून रामला खूप वाईट वाटलं. तो खूप दुःखी होऊन घरी परतला. त्याच दरम्यान जानकी बाजारात एका बाईकडून भाजी घेत होती. तेव्हा ती बाई म्हणाली, अगं, तुझी पिशवी जरा दाखव. कुठे तू माझी भाजी चोरली तर नाहीस ना? अगं, तू काय बोलतेस? मी तुझी भाजी का चोरू? मी इथे भाजी विकत घ्यायला आली आहे, चोरी करायला नाही. अगं, तुमच्यासारख्या लोकांवर काय विश्वास ठेवायचा? बाहेरून भोळे दिसणारेच लोक कधी कधी चोर निघतात. सगळ्या गावाला माहिती आहे की तुझ्या नवऱ्याने काय केलं आहे. नक्कीच तुम्ही दोघांनी मिळून सगळी साजिश रचली असेल. तूही त्यात सहभागी असशील. जर तुम्ही दोघं मिळून सोन्याचे दागिने चोरू शकता तर ही भाजी चोरणं तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे. आता मला कळलं की आजकाल माझी भाजी मला कमी का वाटत होती. नक्कीच तूच माझ्या भाज्या चोरत असशील आणि कोणालाही कळू देत नसशील. भाजी घेण्याच्या बहाण्याने इथे येतेस, 1-2 भाज्या विकत घेतेस आणि बाकीच्या चोरून घेऊन जात असशील. आजपासून माझ्याकडून भाजी घ्यायला येऊ नकोस. हे सगळं ऐकून जानकीला खूप वाईट वाटलं. ती खूप निराश होऊन घरी परतू लागली. घरी आल्यावर, जानकी, कुठे गेली होतीस आणि घरही उघडच ठेवलं होतंस?
अहो, आपल्या घरात आहे तरी काय, जे कोणी चोरून नेईल. बंद ठेवलं किंवा उघडं ठेवलं काय फरक पडतो. अगं, काय झालं? तू खूप रागात दिसतेस. काही झालं आहे का? सांग ना, कुठे गेली होतीस? अहो, घरात टोमॅटो संपले होते, म्हणून विचार केला की भाजीवाल्याकडे जाऊन थोडे टोमॅटो घेऊन येऊ. पण तिने माझी खूप बेइज्जती केली आणि मी काहीच बोलू शकले नाही. इतकंच नाही, तिने मला भाजी देण्यासही नकार दिला. आता तिलाही वाटायला लागलं आहे की मी तिच्या भाज्या रोज चोरत होते. अहो, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, तिच्या तोंडून या सगळ्या गोष्टी ऐकून माझं मन किती दुखावलं. अगं, तुझ्या मनावर काय बितली असेल हे मला चांगलं समजतं. जानकी, मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटलं आहे, कारण मला देखील तसंच वाटत आहे. अगं, मी जमीनदाराकडे काम मागायला गेलो होतो, पण त्यांनीही मला काम देण्यास नकार दिला. उलट मला 4 शब्द ऐकवले. त्यांनी मला काय काय बोलून दाखवलं ते मी तुला सांगूही शकत नाही. दोघेही नवरा बायको निराश होऊन बसलेले असतात. त्याच दरम्यान श्याम सरपंचीशी बोलून पुन्हा आपली दुकान सुरू करतो. एके दिवशी श्यामची बायको त्याच्या दुकानात येऊन म्हणते, अहो, ऐका हो, मला थोडे पैसे हवे आहेत, द्या ना. मी बाजारात जात आहे. मला एक साडी खूप आवडली आहे, ती घ्यायची आहे. अगं हो मालती, का नाही, तुला जे हवं ते घे. आता आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. आपली दुकान तर खूप चांगली चालत आहे. अहो, चांगली कशी चालणार नाही? तुम्ही या गावकऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्यायच ठेवला नाही. खरंच तुमच्या डोक्याला दाद द्यावी लागेल. काय योजना आखलीत तुम्ही? तुम्ही तर रामच्या जिवलग मित्रालाही म्हणजे माधवलाही त्याच्या विरोधात उभं केलं आणि तोही तुमच्या बोलण्याला बळी पडला. अगं मालती, त्याने हे सगळं पैशासाठी केलं आहे. त्याने माझ्याकडून रोख पैसे घेतले आहेत. त्याने हे सगळं मोफत केलेलं नाही आणि माझ्यावर काही उपकारही केलेले नाहीत. आणि तूही काय, ही सगळी चर्चा इथे दुकानातच सुरू केली आहेस. कुणाच्या कानावर गेलं तर अडचण होईल. हे घे पैसे आणि इथून जा. त्यांची ही सगळी बोलणी श्यामचा एक नोकर ऐकतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो रामकडे येतो आणि म्हणतो, राम, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. अरे, तू तर श्यामकडे काम करतोस ना, मग इथे कसा आलास? अरे राम, माझं बोलणं ऐक. मी तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायला आलो आहे. मला माहिती आहे की तू निरपराध आहेस. तू काहीच केलं नाहीस. हे मला तेव्हा समजलं जेव्हा श्याम आणि त्याची बायको आपापसात बोलत होते. राम, माधवने हे सगळं पैशासाठी केलं होतं. त्यासाठी श्यामने त्याला पैसे दिले होते आणि तुझ्या विरुद्ध खोटी साक्ष द्यायला सांगितलं होतं. श्यामने तुला मुद्दाम फसवलं आहे. अरे हो, मला माहित होतं की हे सगळं श्यामचंच काम आहे. यात काही शंका नाही. श्याम माझ्यावर सूड उगवत आहे. अरे, तू काळजी करूच नको राम, तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. माझ्याकडे एक युक्ती आहे. तू मी सांगतो तसं केलंस तर तुझी हरवलेली इज्जत पुन्हा परत मिळू शकते आणि तुझ्यावर लावलेले खोटे आरोपही दूर होतील. अरे, तू खरं बोलतोयस का? पण हे सगळं कसं होणार? तेव्हा श्यामचा नोकर त्याला संध्याकाळी सगळी योजना सांगतो. 2 दिवसांनी त्या गावातील जमीनदाराच्या घरी चोरी होते. जमीनदार आपल्या नोकराशी बोलत असतो. तेवढ्यात श्यामचा नोकर तिथे येतो आणि जमीनदाराला म्हणतो, जमीनदार साहेब, ही चोरी तुमच्या कोणत्याही नोकराने केलेली नाही. ही चोरी श्यामने केली आहे. याचा साक्षीदार मी स्वतः आहे.
मी श्यामकडे काम करतो. काल रात्री श्याम आणि त्याची बायको दोघंही चोर पावलांनी कुठेतरी गेले होते. परत आल्यावर ते पैसे मोजत होते. खरं तर मला आधीपासूनच त्यांच्यावर संशय होता, कारण गेल्या 2-3 दिवसांपासून ते तुमच्याबद्दलच काहीतरी बोलत होते. म्हणूनच मी त्यांचा पाठलाग केला. हे ऐकून जमीनदार सरपंचांकडे जातो आणि श्यामला तिथे बोलावून घेतलं जातं. श्याम घाबरून म्हणतो, हे सगळं खोटं आहे. मी असं काहीच केलेलं नाही. मी चोरी का करू? मला तर वाटतं ही चोरी आपल्या गावातील रामनेच केली असावी. तुम्ही त्याला इथे बोलवा आणि यावेळी त्याला धक्के देऊन गावाबाहेर हाकलून द्या. बस कर श्याम, अजून किती खोटं बोलणार. तुझ्या पापाचा घडा आता भरून वाहू लागला आहे. सरपंचजी हा खोटं बोलतो आहे. हे सगळं यानेच केलं आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. हे सगळं खोटं आहे. मी असं काहीच केलं नाही. हा रामू खोटं बोलतो आहे. रामू, तुला लाज वाटत नाही का? ज्या ताटात खातोस त्यातच छिद्र करतोस. अरे, सत्य बोलताना कशाची लाज श्याम? तू मला काम दिलंस हे खरं आहे, पण मी खोटारडा आणि कपटी माणसासोबत काम करू इच्छित नाही. आधी मला तुझी खरी ओळख नव्हती, पण आता समजली आहे. जर मला आधीच माहीत असतं तर मी तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर कधीच काम केलं नसतं. अरे रामूच्या पोऱ्या, माझा नोकर असून तू माझ्याशी इतक्या मोठ्या आवाजात बोलतोस. नक्कीच रामने तुला पैसे दिले असतील, म्हणूनच तुझी जीभ कात्रीसारखी चालत आहे. अरे, राम मला पैसे का देईल? त्याच्याकडे तर स्वतःच्या खाण्याचेही हाल आहेत. तो मला पैसे कुठून देणार? स्वतःला वाचवण्यासाठी खोट्या गोष्टी बनवू नकोस. हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. चोरी तुम्हीच केली आहे. श्याम ओरडत म्हणाला, खोटं आहे, सरळ सरळ खोटं. सरपंची हा खोटं बोलतो आहे. मला सगळं नीट माहीत आहे. त्या रामने माझ्यावर सूड उगवण्यासाठी माझ्याशी तेच केलं आहे. जे मी त्याच्याशी केलं होतं त्याने नक्कीच या रामूला पैसे दिले असतील, जसे मी माधवला दिले होते. माधवने माझ्याकडून पैसे घेऊन खोटी साक्ष दिली होती. माधव तर माझा बालपणीचा मित्र होता, माझा जवळचा होता. हा तर फक्त माझा नोकर आहे. जेव्हा माधव पैशासाठी विकला जाऊ शकतो, तेव्हा हा नोकर का नाही विकला जाणार? नक्कीच याने रामकडून काहीतरी घेतलं आहे, म्हणून तो माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देत आहे. हे सगळं ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे लोक आश्चर्याने आणि रागाने श्यामकडे पाहू लागले. पाहिलत का श्याम, शेवटी खरं तुझ्या तोंडून बाहेर आलंच. मला वाटतं आता यानंतर काही बोलण्यास किंवा विचार करण्यास काहीच उरलेलं नाही. सरपंचांनी श्यामची कबुली ऐकली आणि गावकऱ्यांसमोर सत्य स्पष्ट झाले. रामवर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. सरपंचांनी श्यामला कठोर शिक्षा सुनावली. त्याने केलेल्या कट कारस्थानामुळे रामची अब्रू घालवली होती, म्हणून त्याला सर्व गावकऱ्यांसमोर माफी मागण्यास सांगितले. श्याम लाजून रामसमोर हात जोडून माफी मागतो. सरपंच त्याला दंडही ठोठावतात आणि रामला त्याने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचा आदेश देतात. गावकऱ्यांना आपल्या चुकीची जाणीव होते. ते रामकडे येऊन त्याची माफी मागतात, कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. काही दिवसांनी राम पुन्हा मेहनत करून आपली छोटी दुकान सुरू करतो. गावकरी पुन्हा त्याच्याकडून सामान घेऊ लागतात. हळूहळू रामचे जीवन पुन्हा सुरळीत होते. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते: वाईट वेळ कायम राहत नाही. जर आपण सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडला नाही तर एक दिवस सत्य नक्कीच जिंकते. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.